असं झालंय की सगळ्याच्या प्रेमाने काय बोलावं शब्दच नाहीत माझ्याकडे, असं म्हणलं तरी हरकत नाही. तर सगळे तुम्ही प्रेम देता, सगळे प्रेमाने वागवतात, समागमलाही सगळे सेवा करतात आणि आमच्या पण सेवा करतात, असं म्हणलं तरी काय हरकत नाही. त्याच्यामुळे आम्ही पण येतो आवर्जून प्रेमामुळं, प्रेमापोटी. आणि सद्गुरू सगळ्यांच्याकडून आपल्या टीमकडून चांगलं काम करून घेतात आणि इन्स्पायरेशन म्हणायचं नाही मला, प्रेरणा. हा, तर सद्गुरूची प्रेरणा असते आणि त्या प्रेरणे आणि आपल्या प्रेरणेने सगळं म्हणजे प्रेरणा प्लस प्रेरणा म्हणजे असं अधिक प्रेरणा येते, ताकद येते, ऊर्जा मिळते. आणि त्यामुळं असं घरी जे आपण काम करत नाही, आळस करतो, ते तिथं कधीच आळस होत नाही. जिथे एखाद्या वेळेस मी स्नान करायला वेळ लावतो, कंटाळा करतो, दुसरे करा म्हणतो, पण तिथं 4 वाजता स्नान झालंच पाहिजे, म्हणजे थंड पाण्याने जी ऊर्जा मिळते ती काही त्रास होत नाही, काही नाही. आणि तिथे सेवा करते वेळेसही असं काही तसं मनात येत नाही किंवा आळस येत नाही. काही काही आपले महात्मे आलेले तर त्यांनी पाहिले तिथे प्रत्येक सेवा कशी असते ती. तर जास्त वेळ घेऊ नये मी असं वाटतंय. तर तुमचे खूप खूप उपकार आहेत, सद्गुरू माताचे बी फार उपकार आहेत. आपण सगळे भाग्यवान आहेत, सगळे इथे जेवढे उपस्थित आहेत तेवढे, कारण आपल्याला ब्रह्मज्ञान भेटलेलं आहे. त्याच्यात जर ब्रह्मज्ञान न घेतलेले कोणी असतील तर जरूर जरूर त्यांनी ब्रह्मज्ञान घ्यावं. आणि आपणही जे ब्रह्मज्ञान घेतलंय म्हणजे ते सगळं काय केलंय, सगळं मोक्ष मिळालं किंवा असं होईल तसं काही नाही. पण जे सद्गुरूचे आदेश आहेत, उपदेश आहेत, संदेश आहेत, त्याच्यावर आपण चालायला पाहिजे सगळ्यांनी. किंवा हे त्यांना सांगितलंय किंवा यांना सांगितलंय. आताच महात्म्यांनी सांगितलं होतं मगाशी की आपल्याला जे काय सांगितलंय सद्गुरूंनी, जे आदेश उपदेश दिलेले ते माझ्यासाठी दिले, असं समजून चालायला पाहिजे, म्हणजे आपल्यात सुधारणा होते. तर 5 प्रण आणि सद्गुरूंनी सांगितलेले 3 कर्म, सेवा, सत्संग, सुमिरन, याच्यावर जरी आपण टिकून राहिलं तरी आपल्या जीवनात फार प्रगती होते. आणि तसंच महात्म्यांनी बऱ्याच जणांनी सांगितले किंवा देश मत्सर हे ठेवायला नाही पाहिजे. तसंच आणि प्रत्येक प्रवचन मध्ये माताजी सांगतात की उच्च नीच असो हे असो असे काही म्हणजे भेदभाव करायला नाही पाहिजे. तसंच एक समजा आता डॉक्टर आहे, डॉक्टरकडे एक पेशंट येतो आणि त्याला जर ताप झालेला असेल किंवा काही रोग झालेला असेल तर तो बरा करतो. तर तसंच आपण हे ज्ञान घेतल्याच्या नंतर जसं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, तर उच्च नीच असो, श्रीमंत असो, गरीब असो, कसंही असो, जसं सद्गुरूंनी सांगितले, जसे आदेश दिले, उपदेश दिले, त्याप्रमाणे आपण वागलं तर खरोखरच जसं तर पेशंट बरा होतो डॉक्टरकडे गेल्यावर, तसं आपण सद्गुरूकडे गेलेलो, सद्गुरूंनी आपल्याला हे दिलेलं आहे. तर त्यांच्या ज्ञानात फार फळ, ज्ञान फार मोठे ब्रह्मज्ञान. तर त्यामुळं आपण तसं वागलं तर हे असं आपल्याला सुकून मिळतं. आता हे सुकून म्हणायचं ना, जे काय तुम्ही आलात, कुठून आलात, किती वेळ काढून आलात, सद्गुरू स्वरूप महात्मा त्यांना काही वेळ असतो का, पण आपल्यासाठी वेळ काढून एवढ्या दूर आलेत आणि तिथे आम्हाला एवढं संवाद दिलेला. एका महात्म्याला विचारते आणि त्यांचं ते लवकर उठणं, लवकर हे पण सगळ्यांना कंट्रोल करणं, तिथं सेवा कुणाला काय दिली, काही चुकलं तरी हळू त्याच्या कानात सांगलं, असं करू नको, तसं करू नको, फार म्हणजे प्रेमाने वागवतात ते त्यांचं. तसंच आपले पंडित महाराज फारच म्हणजे शान आहे आपली ती, त्यांच्यामुळे सेवेदर पळत येत असे जाते, आम्हाला जायचं म्हणते, जर तिथं त्रास झाल्यावर कशाला जाते मग सेवा तर असं आहे. तसंच ते गुणकर महात्मा, हे सगळे महात्मा सगळे एकमेकाला अशी एकत्वाने वागते. युनिटी, एकत्व म्हणजे सुकून, माताजी सांगतात ना, तर हे सगळं सुकून आहे ना. हो, महाराज घ्याले सुकून. आता आपल्याला ते अमृत वचन सांगणार आहे, तर आपण सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकावं आणि त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करावा. काही चूक भूल झाली असेल तर माफ करा. जेवढं तुमच्याविषयी सांगावं, जेवढं हे करावं तेवढं कमीच आहे. माझ्याकडे शब्दच नाही, एका शब्दात सांगतो, एकाच वाक्यात सांगतो की तुमचं सद्गुरू स्वरूप महात्मे सगळे तुम्ही, तर तुमचं काय वर्णन करावं. चूक भूल माफ करा, प्रेमाने बोला. सुंदर मराठी प्रश्न
साडेसात यामध्ये डॉक्टर आपले महात्मा रघुनाथ गजरेजी साहेब